नमो बुद्धाय, जय शिवराय, जय ज्योती, जय लहूजी, जय भीम, जय भारत. प्रबुद्ध ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मला माझ्या या चॅनेलच्या माध्यमातून मला सांगायला अभिमान वाटतो आणि आपल्याला सर्वांनाच ते माहीत आहे की बौद्ध पंढरीमध्ये बौद्ध पंढरीमध्ये 5 एप्रिल 2026ला बहुजनांचा बौद्ध धम्मदीक्षा समारंभ व दुसऱ्या दिवशी 6 एप्रिल 2026ला बहुजनाचा बंधुभाव परिषदेचा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर मी आता सध्याला वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं व्याख्यानाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रात फिरत आहे. आणि आता सध्या मी अहमदपूर तालुक्यामध्ये अहमदपूर या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या ठिकाणी आहे की जिथं जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा पसरवणारे आंबेडकरवादी जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम ज्या अहमदपूरमध्ये झाला त्या अहमदपूर या ठिकाणी आहे. आणि त्या अहमदपूरमध्ये साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून जगबदल घालून घावं गेले सांगून मला भीमराव असं आंबेडकरवाद हाच व्यवस्था परिवर्तनाचा विचार आहे. आंबेडकरवादी विचारानंच आमच्या गुलामगिरीचं जग बदलू शकतं असं ठामपणे अहमदपूर या ठिकाणी पोवाड्याच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं. त्या अहमदपूरमध्ये या ठिकाणी मी सध्या आहे. आणि पंढरपूरमध्ये मराठा, मातंग, चर्मकार, होलार, ढोर, धनगर, न्हावी, ओबीसी इत्यादी बहुजन बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घर वापसी केली. मराठा, ओबीसी, धनगर, न्हावी, मातंग, चर्मकार समाजाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. पंढरपूर ह्या ऐतिहासिक ठिकाणी बौद्ध पंढरीमध्ये पंढरपूर हे बुद्धांचं बौद्ध पंढरी आहे. पंढरी हा शब्दच पाली शब्द आहे. पंड म्हणजे दुःख आणि हरी म्हणजे निवारण. दुःखाचं निवारण करणारं नगर म्हणजे पंढरपूर. आणि ह्या पंढरपुरामध्ये 5 एप्रिल 2026ला मराठ्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, न्हावी बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, ओबीसी बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, मातंग, चर्मकार, होलार आणि धनगर बांधवा आदी इत्यादी बहुजन समाजानं बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती की चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते सुरू असताना आता ते माझं 4 राज्यात सुरू आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा इत्यादी या 4 राज्यामध्ये सुरू असताना आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धम्मदीक्षेचे सोहळे सुरू असताना आणि चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान मी सुरू करत असताना माझीच कर्मभूमी, माझी जन्मभूमी असणारी पंढरपूर ह्या ठिकाणी हे राहिलेलं आहे. पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव हे माझं गाव. म्हणून पंढरपूर ह्या माझ्या जन्म आणि कर्मभूमीमध्येच मी धम्मदीक्षाचा सोहळा मला घेता आला नाही. हे घ्यायचं आहे. खूप दिवसाची इच्छा होती, खूप दिवसाचं स्वप्न होतं की माझ्या ह्या बौद्ध पंढरीमध्ये ह्या माझ्या कर्मभूमीमध्ये मला बहुजनाचा धम्मदीक्षा सोहळा घ्यायचा आहे. हे स्वप्न मी कितीतरी 25 वर्षाच्या अंतरानं मी पंढरपूरलाच गेलेलो आहे. आणि हा 25 वर्षानंतर माझ्या कर्मभूमीत जाऊनसुद्धा बहुजन बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. हा बहुजनांचा दीक्षा समारंभ मी प्रचंड यशस्वी केला. याचं मला फार मोठं समाधान, आनंद वाटतो. आणि याच्यातून मी प्रेरणा घेऊन, याच्यातून आशावाद घेऊन आता मी संपूर्ण महाराष्ट्रात बहुजनाचे धम्मदीक्षे सोहळेचे नियोजन मी करत आहे. हा आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर हे कार्यक्रम मी घेणार आहे. आणि याच्यात आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की या बौद्ध पंढरीच्या बहुजन समाजाच्या धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये मी माझ्या आईला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. खूप दिवसाची इच्छा होती. मी माझ्या पत्नीला दीक्षा दिली आहे. कारण मी बौद्ध झालो म्हणून माझी पत्नी किंवा माझी मुलं बौद्ध नाहीत. परंपरेनं आणि जातीनं बौद्ध होता येत नाही. फक्त माझी आई राहिली होती. मुलांना मी 9 एप्रिल 2023 भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मी पुण्याच्या
RSSच्या बालेकिल्ल्यात, पेशव्याच्या बालेकिल्ल्यात मी म्हणणार नाही, मी मुक्ता साळवेच्या बालेकिल्ल्यात, मी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांच्या बालेकिल्ल्यात, मी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या बालेकिल्ल्यात, मी जिजाऊंच्या बालेकिल्ल्यात असणाऱ्या पुण्यामध्ये हा बौद्ध धम्म दीक्षा सोहळा 9 एप्रिल 2023ला घेतला आणि त्याच्यामध्ये मी माझ्या मुलांना आणि पत्नीला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि आता माझी फक्त आई राहिली होती, तिच्यावर काय मी सक्ती केली नाही. बौद्ध धम्माची दीक्षा हा काय आमिषाचा, हा प्रलोभनाचा, हा धर्मांतराचा सुद्धा विषय नाही, आणि हे सक्तीच्या धर्मांतराचा, ही जबरदस्तीचा धर्मांतराचा विषय नाही. ही स्वतःहून चांगला माणूस बनून बौद्ध धम्माच्या विचारानं चांगला माणूस बनण्याचं स्वतःला द्यायचं अभिवचन म्हणजे धम्मदीक्षा आहे. आणि म्हणून मी माझ्या आईला, मी तिला नेहमी म्हणायचो, चेष्टेनं गमतीनं म्हणायचो सहज, की अगं तू हिंदू मागीन आणि मी बौद्ध, तुझा मुलगा बौद्ध. आणि तिच्यामध्ये 20 वर्षानंतर परिवर्तन झालं आणि माझ्या पंढरपूरच्या ह्या 5 एप्रिल 2026च्या ऐतिहासिक धम्मदीक्षा कार्यक्रमामध्ये मी माझ्या आईला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि आता प्रबुद्ध साठेचा प्रबुद्ध परिवार पूर्ण झाला. याचं हे सुद्धा वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा माझ्यामध्ये क्रांती झाली, याचं सुद्धा मला समाधान वाटतंय. आणि आता लवकरच पुढचा कार्यक्रम मी बहुजन समाजाचा, मराठा, वंजारी आणि इत्यादी बहुजन समाजाचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ मी बीडला आयोजित केलेला आहे. बीडला लवकर आंबेडकर जयंतीची व्याख्यानाचे कार्यक्रम झाले, हे दौरे संपले तर लवकरच बीडची तारीख मी जाहीर करतोय. आणि त्या ठिकाणी मातंग चर्मकारा भोलार बरोबरच मराठा आणि वंजारी बांधवांना सुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा हा ऐतिहासिक कार्यक्रम बीड जिल्ह्यामध्ये होणार आहे. काल परवाच मी 22 एप्रिललाच माझे कधी काळचे प्रबुद्ध परिवाराचे माझे सहकारी मित्र असणारे आदरणीय आयुष्यमान विलास रोडे साहेब यांनी आयोजित केलेले व्याख्यानमालेमध्ये मी 22 तारखेचा वक्ता होतो. परवाच मी परळी वैजनाथ या ठिकाणी जाऊन आलोय, रात्रीच्या 11 वाजता मी दिलेलं आहे. आणि मग उशीर झाला, लोक थांबली होती, त्या ठिकाणी व्याख्यान दिलं, त्या ठिकाणी लोकांच्या भेटीगाठी झाल्या. आणि लवकरच परळी वैजनाथ या ठिकाणी सुद्धा बहुजनात समाजाचा बंधुभाव परिषदे आयोजन केलं जाईल. वंजारी, मराठा, वंजारी आणि इत्यादी बहुजन बांधवांचा बंधुभाव परिषद, बहुजन बांधवांची बंधुभाव परिषद हे परळी वैजनाथला होईल. आणि बीड म्हणजे बहुजन समाजाचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ यशस्वी, पंढरपूरसारखाच यशस्वी करण्यात येईल. आणि त्याच्यासाठी स्वतः आंबेडकर जयंतीच्या व्याख्यानाचे कार्यक्रम झाल्यानंतर मी स्वतः बीडमध्ये 2 महिना असणार आहे. बहुजन समाजाच्या घराघरापर्यंत जाऊन हा धम्म संवाद मी साधणार आहे. आणि हे चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या माध्यमातून बहुजन समाजाचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ व बहुजन बंधुभाव परिषदेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात येईल. आणि पंढरपूरच्या 5 एप्रिल 2026 आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा 6 एप्रिल 2026च्या ऐतिहासिक अशा धम्मक्रांतीच्या आणि बंधुभाव परिषदेच्या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि पंढरपूर तालुक्यातील खेड्यापाड्यातून लोक आले. तसे बीडच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सर्वांनीच पंढरपूर सारखंच सर्वांनी सहकार्य, योगदान आणि ऐतिहासिक योगदान, सहभाग आणि सहकार्य करावे. आपल्या सहकार्यातूनच मी अभिवचन स्वतःला दिलेलं आहे, स्वतःला मी अभिवचन दिलेलं आहे. कोणतं दिलेलं अभिवचन? की 10 वर्षाचं जर मला आयुष्य लाभलं तर सारा महाराष्ट्र मी बौद्धमय केल्याशिवाय हा प्रबुद्ध साठे मरणार नाही. हे अभिवचन स्वतःला देऊन चला आपल्या बुद्धाच्या घरी घेऊन महाराष्ट्र फिरत आहे. प्रत्येक महाराष्ट्राच्या गावागावात, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये बहुजन समाजाचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ आणि बहुजन बंधुभाव परिषदेचं आयोजन मी करत आहे. हे अभियान मी राबवत आहे. मराठ्यांना सुद्धा सांगतोय मी, अरे बाबांनो, तुम्ही हिंदू नाही, तुम्ही मूळचे बौद्ध आहात. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू राजे नाहीत, ते बौद्ध राजे आहेत. मी ओबीसी बांधवांना सांगतोय, बाबांनो, तुम्ही हिंदू नाही, तुम्ही मूळचे बौद्ध आहे. मी भटक्या बांधवांना सांगतोय, बाबांनो, तुम्ही हिंदू नाही, तुम्ही मूळचे बौद्ध आहे. आदिवासी बांधवांना सांगतो, मी वंजारी बांधवांना सांगतो, मी मातंग बांधवांना सांगतो, मी चर्मकार बांधवांना सांगतो, मी होलार बांधवांना सांगतो, मी वडर बांधवांना सांगतो, मी धनगर बांधवांना सांगतोय, मी माळी बांधवांना सांगतोय, मी शेतकरी महाराष्ट्रातील संपूर्ण बहुजन समाजाच्या प्रत्येक जाती घटकामध्ये जातीच्या गुलामगिरीत अडकलेल्या प्रत्येक माझ्या
पूर्वीच्या सख्या भाव असणाऱ्या, माझ्या दमबांधव असणाऱ्या बहुजन समाजातील प्रत्येक बांधवांना मी सांगतोय की बाबांनो, आपण हिंदू नाही, आम्ही मूळचे बौद्ध आहेत. आमच्या मूळच्या बौद्ध असणाऱ्या आपणाला ब्राह्मणांनी हिंदू नावाखाली गुलाम केले. हिंदू हा धर्म नसून मानसिक गुलामी आहे. हिंदूचंच ब्राह्मणांनी सत्तेच्या जोरावरती केलेलं, सक्तीचं आणि फसवणं केलेलं, जबरदस्तीनं केलेलं धर्मांतर म्हणजे आजचा हिंदू धर्म आहे. हो, ते मूळचं बौद्ध लोकांचं आहे. बौद्ध लोकांवरती सक्तीनं, जबरदस्तीनं ब्राह्मणांनी लादलेला धर्म म्हणजे हिंदू धर्म. आम्ही मूळचे. आजचा जो हिंदू म्हणून स्वतःला घेणारा जो मराठा आहे, ओबीसी आहे, धनगर आहे, वंजारी आहे, माळी आहे, मातंग आहे, चर्मकार, आदिवासी, होलारा इत्यादी बहुजन समाज हा मूळचा बौद्ध आहे, याची त्यांना जाणीव करून देण्याकरता आणि बहुजन समाजानं तुम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार करून घर वापसी करा, याच्यासाठी हे अभियान आहे. बौद्ध धर्म, हिंदूमधून मराठ्यांनी बौद्ध धर्म स्वीकार करणं, हिंदूमधून मराठ्यांनी ओबीसीनी बौद्ध धर्माचा स्वीकार करणं. हिंदू या धर्मात, हिंदू हा धर्मच नाही, हिंदू ह्या मानसिक गुलामगिरीतून, हिंदू ह्या कोंडवाड्यातून, हिंदू ह्या आमच्या गुलामगिरीच्या तुरुंगातून मराठ्यांनी, ओबीसीनी, धनगरांनी, माळ्यांनी, आदिवाशांनी, भटक्या, विमुक्त, रामुशी, मातंग, चर्मकार, होलार, वडर इत्यादी बांधवांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करणं हे धर्मांतर मुळीचं नाही, हे घर वापसी आहे. हे स्वगृही परत येणं म्हणजे घर वापसी आहे. ही घर वापसी करण्यासाठीच मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये बहुजन समाजाचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ आणि बहुजन बंधुभाव परिषदेचं आयोजन प्रत्येक जिल्ह्यामध्ये करणार आहे. यासाठी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. बहुजन बांधवांनो, नुसत्या मातंग नव्हे, नुसत्या बौद्ध नाही, नुसत्या चर्मकार नाही, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी आणि मराठा बांधवांनी या अभियानाचं स्वागत करावं आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करून तुम्ही घर वापसी करावी, एवढीच या निमित्तानं विनंती आणि आव्हान करतो आहे.